मी आता माझ्या शेतात आले बरं का. तर हे का आले सोयाबीन मध्ये उभा आहे. सुरुवातीची पेर आहे आणि हे का 4-4 शेंगा आहेत ह्याला. ही फवारून घेतले आता. पण तरी हे टोकन केलेलं होतं मध्ये एक मुगाची काकडी होती. तर ह्या काही मुगाला शेंगा. ह्याला फवारायला लावलं, कसलं औषध दिलं की सोयाबीन फवारलं म्हणून ह्या मुगाला परिणाम झालाय सारा. काय काय शेतकऱ्यानं करायचं हा? औषधं कसले बी देते तर फवारा म्हणते. सुरुवातीपासून किती ह्याला मेहनत करावी लागते. रानं नीट करायचे, पुन्हा बी भरणं आणायचे, त्याला काय की रंगवा म्हणते, रंगवायचं, पेरायचं, पेरून पुन्हा ही हातात पडूस तर किती त्याला कष्ट पाणी करावं लागते. आणि शेवटाला पुन्हा काय न्यायचं तर 3,000 भाव, 4,000, 3,500. काय शेतकऱ्यानं करायचं एवढं शेवटाला हे करून शिन त्याला काहीच नाही. ठेवावं, भाव येईल, आता आज येईल उद्या येईल, ठेवायचं घराने. पुन्हा घरात जर ठेवलं तर त्याला बी उंदरं लागत येतं. पुन्हा पोते तोडतेत, पोते बी फाटून जातात. पोते फाटून पुन्हा परत अजून ते वजन कमी येतं हां. आणि पुन्हा शेतकरी तोट्यात आला की तिष्टूत पुन्हा त्याला पर्यायच नसतोय, फाशीकडे जातो, फाशी घेतो. पुन्हा का घेतली की फाशी. ही किती शेतकऱ्याची पिळणूक हा. ह्याला वाल्या कसा कोणीच नाही हा. शेतकऱ्याकडं लक्ष जाय जरा, शेतकऱ्यानं काय करायचं ते. सगळे तिकडं पळायले तर शहरला शाळा शाळा शाळा. शाळेला तरी लेकराली फी भरायला पाहिजे तर हां. नौकऱ्या सगळेली लागाव्या वाटायला आता हां. तर लेकराली बी शिकवाय पैसा लागल. तर शेताला बी तुम्ही शेतकऱ्याचा बी थोडा विचार करा हां. काय करायचं शेतात नाही काय आल्यावर तर लेकरांनी तरी काय करायचं पुढे. धन्यवाद.